ममता आवारे यांची महानगरपालिका बालकल्याण समितीच्या सभापतीपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आरसीएनला पहिली प्रतिक्रिया देताना शहरातील आरोग्य सुविधांवर विशेष भर देणार असल्याचं सांगितलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका ममता आवारे यांनी सांगितलंय की महिलांशी आणि बालकल्याणाशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देण्यात येणार असून शहरातील शासकीय रुग्णालयांच्या सुविधांचा आढावा घेतला जाणार आहे। विशेषतः जिल्हा स्त्री रुग्णालयाचा दौरा करून तेथे औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे की नाही याची पाहणी केली जाईल। तसेच गर्भवती महिलांची योग्य काळजी घेतली जाते का, त्यांना आवश्यक सुविधा मिळतात का यावरही लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। महिलांसाठी रुग्णालयात आणि आवश्यक ठिकाणी सॅनिटरी पॅड मशीन बसवण्याचा प्रयत्न करण्यात येईल असंही त्या म्हणाल्या आहेत। महिलांची कोणत्याही प्रकारची गैरसोय सहन केली जाणार नाही। महिला कोणत्याही समाजातील, जातीतील, गरीब असो किंवा श्रीमंत, सर्वांना समान सुविधा आणि सन्मान मिळाला पाहिजे अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेविका ममता आवारे यांनी व्यक्त केली आहे। सरकारी ज्या समस्या आहे, जसं डफरीन हॉस्पिटल आहे, तिथे काही जे महिलांची गैरसोय होत आहे आणि मला पदग्रहण होऊन 8च दिवस झालेले आहेत, तर मी अगदी 1-2 दिवसामध्ये, कारण की उद्याची सुट्टी आहे आणि 20 तारखेला आमसभा असल्यामुळे 20 तारीख झाली की लगेच आम्ही डफरीनचा दौरा करणार आहे। तिथे महिलांना काय आहे काय नाही आहे ते बघण्यासाठी आम्ही दौरा करून तिथे आधी, कारण कोणती गोष्ट करायची म्हटलं तर आधी तिथे बघावं लागेल मेडिसिन आहेत की नाही, इंजेक्शन आहेत की नाही, आणि गर्भवती महिलांची काय तिथे व्यवस्था आहे बघितल्याशिवाय नाही सांगता येणार। मी त्याच्यासाठी नक्कीच काहीतरी कार्य करेल, कारण की आपल्या अमरावती शहरामध्ये डफरीनच एक मोठं हॉस्पिटल आहे स्त्री प्रसूतीसाठी। त्यामुळे त्या हॉस्पिटलसाठी माझ्याकडनं महिला बालकल्याण सभापती या नात्याने काय होईल ते मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन। मला असं वाटतं की आपल्या अमरावती शहरामध्ये जे मेन्स केअर आहे, जसे अंबादेवी झालं आहे, हॉस्पिटलचं एक एरिया आहे आणि बरेच काही जे मेन चौक आहे, तिथे मला सॅनिटरी पॅडसाठी मशीन लावायची इच्छा आहे माझी। तर मी त्याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन, कारण की मार्केटिंग करणाऱ्या महिला राहतात आणि बाहेर जाणाऱ्या महिला राहतात, कोणी कामानिमित्त जाणाऱ्या असतात, पण कधी कोणाला पॅडची आवश्यकता असली तर त्या तिथे त्यांच्यासाठी बोलणं जर असतं, त्यासाठीच त्याच्यावर कुठेतरी वॉच आलेला पाहिजे। त्याला कुठेतरी आपण म्हणजे कारण मला जर म्हणायचं झालं तर माझा अजून तिथे दौराच नाही झाला, त्याबद्दल मला तिथली काही इतकी डिटेल नाही आहे, पण मी नक्कीच तिथे काहीतरी माझ्या कार्यकाळामध्ये करण्याचा प्रयत्न करेल की जे कोणी तिथे गरीब महिला येईल, कोणी येऊ, महिला गरीब असो श्रीमंत असो कोणत्याही समाजाची असो, त्या महिलेला तिथे वाव मिळाला पाहिजे, व्यवस्थित मेडिसिन मिळालं पाहिजे आणि व्यवस्थित तिची प्रसूती झाली पाहिजे, यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल। आणि असे प्रकरण यानंतर होऊ नये यासाठी काय माझ्याकडनं करता येईल ते मी नक्कीच करेन। महिलांच्या बाबतीत जर सुरक्षेच्या संदर्भात सांगत केलं तर आजकाल जे व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा जे वापरत आहे, मला असं वाटतं की त्यावर कुठेतरी आपण आळा घातला पाहिजे महिलांनी, आणि आपलं प्रोटेक्शन, आपली सुरक्षा ही आपणच केली पाहिजे। कारण दुसऱ्या व्यक्ती सुरक्षा करणं हे वेगळं आहे, पण आपली स्वतःची सुरक्षा कशी करणार? कारण जे फेसबुक आहे ते ओपन न करता, कारण की जर घराला लॉक नसलं तर कोणीही घरात येणार, त्याच्यामुळे आपण आपली सुरक्षा कशी करावी हे आपण केलं पाहिजे। व्हॉट्सअप झालं, फेसबुक झालं, इन्स्टा झालं, हे महिलांनी एक प्रमाण असलं पाहिजे, एक लिमिट असली पाहिजे, ते लिमिट वापरूनच आपण वापरावे या गोष्टी असं